राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में कर्मचारी 14 मई से आंदोलन कर रहे हैं। 7वें वेतन आयोग को पूरी तरह लागू करने, पुरानी पेंशन योजना बहाल करने, रिक्त पदों पर भर्ती प्रक्रिया शुरू करने, लंबित पदोन्नति और सेवानिवृत्त कर्मचारियों के बकाया भुगतान जैसी मांगों को लेकर कर्मचारी आंदोलनरत है। सोमवार को आंदोलन 5वें दिन भी जारी रहा। कर्मचारियों ने नागपुर विश्वविद्यालय के जमनालाल बजाज मुख्य प्रशासनिक भवन के सामने जोरदार प्रदर्शन किया। कर्मचारियों का आरोप है कि उनकी विभिन्न मांगों की ओर शासन और प्रशासन लगातार अनदेखी कर रहा है, जिससे कर्मचारियों में भारी रोष है। आंदोलन में जमनालाल बजाज प्रशासनिक परिसर सहित विश्वविद्यालय के विभिन्न विभागों के कर्मचारियों ने बड़ी संख्या में भाग लिया। कर्मचारियों ने अपनी मांगों का ज्ञापन कुलगुरु को सौंपते हुए चेतावनी दी कि यदि जल्द समाधान नहीं किया गया तो आंदोलन और उग्र किया जाएगा। विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आजकाल विद्यापीठ कर्मचाऱ्यांवर ताण वाढलेला, कामाचा ताण वाढलेला आहे। कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे। आता मध्यंतरीच्या काळात मी नागपूर विद्यापीठात नव्हतो। मध्यंतरीच्या काळात आमच्या परीक्षा विभागातील बरेच कर्मचारी रिटायर झाले आणि जे आहेत अशा कर्मचाऱ्यांवर परीक्षेचा डबल भार पडलेला आहे आणि त्यातून बऱ्याच कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचे झटके सुद्धा येऊन गेलेले आहेत। लोक भीतीपोटी काम करत भीतीने काम करत आहेत, कारण की प्रकृतीवर त्याचे परिणाम होत आहे, कारण की कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे। तर असले जे आहेत, तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांना मोठा आधार म्हणजे कॅशलेस पद्धतीने वैद्यकीय सेवा कॅशलेस पद्धतीने मिळणे आवश्यक आहे। तो सुद्धा आम्ही मुद्दा घेतलेला आहे। मुद्दे शासन आपल्या स्तरावर लगेच सोडवतील अशी आम्ही अपेक्षित आहोत आणि नाही सोडवणार तर आम्ही आमचा संप सातत्याने सुरू ठेवू।